नमस्कार मित्रांनो, MPSC रूरल आयडिया चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पहिल्यांदा तर मी तुमचं खूप आभारी आहे। तर खूप कमी दिवसामध्ये आपल्या चॅनलचे 100 सबस्क्राइब पूर्ण झाले आहेत आणि असं तुमचं प्रेम आमच्या चॅनलला मिळत राहो हीच अपेक्षा। तर जर अजून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती बटन ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ बघितले लास्टचे गांधी युगातील। तो पहिला जो व्हिडिओ बघितला आपण तो होता चंपारण्याविषयी। बघा, चंपारण सत्याग्रहाविषयी बघितला आपण। कधी झाला तो 1917 मध्ये। चंपारण कुठे? बिहारमध्ये। आणि काय गांधीजींनी काय तिथे विजय कसा मिळवला? तर तिथे जे बेकायदेशीर वसुली केली होती मळेवाल्यांनी शेतकऱ्यांकडून, त्याच्या 25% रक्कम ही शेतकऱ्यांना त्यांनी मिळवून दिली। नंतर दुसरा जो सत्याग्रह आपण जो बघितला मागच्या व्हिडिओमध्ये तो अहमदाबाद मिल कामगारांचा संघर्ष होता। मिल कामगार संघर्ष कधी झाला तो? 1918 मध्ये। अहमदाबाद कुठे? गुजरात। अहमदाबाद कुठे? गुजरातमध्ये। 19 यामध्ये गांधीजींनी कसा विजय मिळवला? तर गांधीजींनी जे इथे वाद काय होता? प्लेग बोनस विषयीचा वाद काय होता? प्लेग बोनसवरून वाद होता। तर प्लेग बोनसवरून यांची काय मागणी होती? कामगारांची 50% वाढ पाहिजे। पण शेवटी गांधीजींनी काय केलं? लवादामार्फत 35% वाढ मंजूर करून घेतली। ट्रिब्युनल मार्फत। ट्रिब्युनल म्हणजेच लवाद, त्यांची 35% वाढ मंजूर केली। अशा प्रकारे त्यांनी विजय मिळवला। चंपारण सत्याग्रह हा प्रथम सविनय कायदेभंग होता। अहमदाबाद मिल कामगार संघर्षामध्ये गांधीजींचा पहिली भूक हडताळ होती। आणि आज जो आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे खेडा सत्याग्रह। तो कधी झाला? 1918 मध्ये। खेडा कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये। बघा, गुजरातमध्ये दोन संघर्ष झाले, एक अहमदाबाद मिल कामगारांचा आणि दुसरा खेडा सत्याग्रह। बघा, मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नंतर याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। तर बघा, एक ट्रिक आहे हे बघा, ट्रिक काय आहे? केक फर्स्ट टू SBA। तर आपण एक्सप्लेनेशन पुढे बघणार आहोत। तर बघा, आपण आता पहिले खेड्या सत्याग्रहाविषयीची माहिती जाणून घेऊ। बघा, खेडा आहे गुजरात राज्यामध्ये आहे। त्या वर्षी काय झालं? 1918 मध्ये खेड्यामध्ये दुष्काळ पडला। काय पडला? दुष्काळ पडला। दुष्काळ पडल्यामुळे काय झालं? ते शेतकऱ्यांचे जे पीक होतं ना, ते शेतकऱ्यांचं पीक नष्ट झालं। पीक नष्ट झालं म्हणजे त्यांना उत्पादन मिळालं नाही। उत्पादन किती मिळालं त्यांना? त्यांच्या वार्षिक आणेवारीच्या 1/4 म्हणजेच 25% कमी त्यांना उत्पादन झालं। एक संहिता आहे, महसूल विषयक संहिता। ह्या संहितेनुसार काय आहे? जर
शेतकऱ्यांचे पीक म्हणजे उत्पादन जर 25%पेक्षा कमी झालं असेल किंवा 1/4पेक्षा कमी झालं असेल तर त्यांचा शेतसारा हा माफ केला जातो. शेतसारा काय केला जातो? माफ केला जातो. परंतु सरकारने काय केलं? शेतसारा माफ करण्यास नकार दिला आणि जी महसूल होती ती जबरदस्तीने वसूल करायला सुरुवात केली. ज्यांनी महसूल भरला नाही त्यांचे काय केले? ज्या शेतकऱ्यांनी महसूल भरला नाही त्यांची संपत्ती जप्त केली. काय केली? संपत्ती जप्त केली. त्यांच्यावर जबरदस्ती केली. नंतर काय झालं? गांधीजी आणि एक तिथला एक व्यक्ती आहेत बघा, त्यांचं नाव ते भारत सेवक समाजाशी संबंधित आहेत. त्यांचं नाव आहे विठ्ठलभाई पटेल. विठ्ठलभाई पटेल यांनी काय केलं? चौकशी केली. काय चौकशी केली? की शेतकऱ्यांनी जी तक्रार केली आहे की आमचं जे पीक आहे नष्ट झालं आहे, आम्ही महसूल देऊ शकत नाही, आमचं उत्पादन 25%पेक्षाही कमी आहे, अशी जी तक्रार केली होती त्याची चौकशी केली आणि गांधीजी आणि विठ्ठलभाईंना त्यात सत्यता आढळली. मग गांधीजींनी आणि विठ्ठलभाई पटेलांनी काय सांगितलं? शेतकऱ्यांना काय सांगितलं? महसूल देऊ नये. मग शेतकरी काय? गांधीजींनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी महसूल द्यायला नकार दिला. त्यांच्यावर जबरदस्ती वाढली. त्यांची जी संपत्ती जप्त झाली, जमिनी जप्त झाल्या. यामध्ये शेतकऱ्यांना जे खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. गांधीजींनी एक मत मांडलेलं होतं की जे शेतकरी महसूल देऊ शकतात, जे शेतकरी महसूल देऊ शकतील त्यांच्याकडून वसूल करावा आणि जे देऊ शकत नाही त्यांना माफ करावा. परंतु सरकार ऐकायला तयार नव्हते आणि इकडे मग गांधीजींनी संप पुकारला. त्या गांधीजींसोबत बघा कोण होतं? गांधीजींसोबत कोण होतं? वल्लभभाई पटेल. बघा, हे पहिलं नाव आपण विठ्ठलभाई पटेल घेतलेलं आहे आणि इथे कोण घेतलं आपण? वल्लभभाई पटेल. आणि दुसरे कोणते होते? इंदुलाल याज्ञिक. हे काय केलं? गांधीजींसोबत खेडोपाडी गेले आणि त्यांना धीर दिला, शेतसारा भरू नये असे सांगितले. शेवटी सरकारनं हे प्रकरण वाढत असल्याचे जाणवले आणि मग काय केलं? सरकारने एक गुप्त सूचनेद्वारा सरकारने काय सांगितले की जे शेतकऱ्यांकडून शेतकरी महसूल देऊ शकतात त्यांच्याकडूनच महसूल वसूल करावा. काय करावा? जे शेतकरी महसूल देऊ शकतात त्यांच्याकडूनच वसूल करावा आणि जे देऊ शकत नाही त्यांच्याकडून करू नये. तर तसंच काय केलं? त्यांनी महसूलात कपात केली. काय केली? पुढील वर्षाच्या काही जे महसूल द्यायचा होता त्यात कपात केली आणि चालू वर्षाचा महसूल रद्द केला. आणि गांधीजींनाही हेच अपेक्षित होते. एक सन्माननीय मागासाठी काहीतरी तोडगा निघायला हवा होता. त्यानुसार तोडगा निघाला. तर काय निघाला? तर चालू वर्षातील महसूल रद्द केला आणि जे देऊ शकतात त्यांनी द्यायचा. आणि दुसरं काय? तर येणाऱ्या पुढील वर्षामधील जो महसूल आहे त्यात कपात केली. अशा प्रकारे गांधीजींचा हा जो विजय होता हा प्रथम
भारतातील प्रथम असहयोगाद्वारे मिळवलेला विजय होता। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये अहमदाबाद मिल कामगारांचा संघर्ष बघितला। त्यामध्ये एक मुद्दा जो होता आपला चर्चा करायचा राहिला होता, तर काय बघा, त्या चंपारण्यामध्ये ना गांधीजींचे एक मित्र होते, अंबालाल साराभाई। कोण होते? अंबालाल साराभाई। हे अंबालाल साराभाईंनी काय केलं होतं, एक वेळा गांधीजींचा जो आश्रम होता ना साबरमतीचा, तिथे काही संकट निर्माण झाले, यांनी देणगी दिली आणि त्यांनी त्या संकटातून त्या आश्रमाला सुरक्षित केलं। तेव्हापासून गांधीजींचे हे मित्र बनले आणि यांचीच बहीण। आणि हे अंबालाल साराभाई कोण होते? मिल मालक होते, म्हणजे काय, मिलचे मालक होते। आणि हा संघर्ष कोणामध्ये होता चंपारण्याचा? तो मिल मालक आणि मिल कामगार यांच्यात होता। म्हणजे इथे काय झालं, गांधीजी मिल कामगारांकडून होते, गांधीजी कोणाकडून होते? मिल कामगारांकडून। अंबालाल साराभाई कोण होते? मिल मालक। म्हणजे नंतर अंबालाल साराभाई आणि गांधीजी हे एकमेकाचे प्रतिस्पर्धी झाले। तर अंबालाल साराभाई यांची बहीण होती अनसुया बेन। यांनी गांधीजींना मदत केली ह्या चंपारण सत्याग्रहामध्ये। हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तो की लास्ट व्हिडिओमध्ये आपला राहून गेलेला होता। तर मित्रांनो बघा, आपण एक ट्रिक सांगितले मी तुम्हाला, केक फर्स्ट टू SBA, याचा आता एक्सप्लेनेशन आपण बघू। बघा, केक म्हणजे काय, सी म्हणजे काय, चंपारण, बरोबर। ए म्हणजे काय, अहमदाबाद मिल कामगारांचा संघर्ष। आणि के म्हणजे काय, खेडा सत्याग्रह, बरोबर। हे आपण फक्त वाक्य जोडण्यासाठी स्मॉल लिपीतलं हे जोड घेतलंय। हे फर्स्ट पण आपण स्मॉल लिपी फक्त वाक्य जोडण्यासाठी आणि टू पण वाक्य जोडण्यासाठी घेतलंय। केक फर्स्ट टू SBA। आता आपल्याला SBA बघायचं आहे। SBAचा एस म्हणजे काय, SBA काय, सविनय कायदेभंग आंदोलन। बी म्हणजे काय, भूक हडताल। आणि ए म्हणजे काय, असहयोग आंदोलन। तर बघा, गांधीजींनी चंपारण जो सत्याग्रह आहे, त्या चंपारण सत्याग्रह म्हणजे काय केलं, प्रथम सविनय कायदेभंग केला होता। म्हणून काय, हे पहिलं सी म्हणजे प्रथम सविनय कायदेभंग। आता ए बघा, अहमदाबाद मिल कामगारांमध्ये काय केलं होतं, गांधीजींनी भूक हडताल केली होती, म्हणजे 2 नंबरला, बी इथे 2 नंबरला आहे, इथे 2 नंबरला आहे। आणि तिसरं आहे खेडा सत्याग्रह। खेडा सत्याग्रहामध्ये गांधीजींनी काय केलं होतं, असहयोग आंदोलन केलं होतं, म्हणून प्रथम असहयोग आंदोलन केलं होतं, म्हणून हे 3 नंबरला। म्हणजे 3 हे तुम्ही जे सिरियलनुसार जे लावल्या जाईल ना, चंपारण्य, त्याच्यानंतर अहमदाबाद आणि खेडा, हे परीक्षेमध्ये विचारल्या गेलेलं आहे आणि परत बऱ्याच वेळा विचारल्या गेलं आणि विचारल्या जाऊ शकतं पुढेही। तर मग आपल्याला केक हे नाव लक्षात जरी ठेवलं तर आपल्याला सिरियलनुसार हे लक्षात ठेवता येईल। त्याच्यानंतर आपण वाक्य जोडण्यात फर्स्ट टू SBA जोडले, म्हणजे काय, तर चंपारणामध्ये काय प्रथम काय केलं होतं, तर सविनय कायदेभंग। अहमदाबादमध्ये काय केलं होतं, भूक हडताल। तर आणि जे खेड्यामध्ये काय केलं होतं, प्रथम असहयोग। तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। नमस्कार।